नमस्कार मंडळी, आज आपण जंगलामध्ये आलेलो आहे आणि कुरडूची भाजी घेणार आहोत। तर बघा, मस्त कुरडूची भाजी कोवळी कोवळी आहे आणि टवटवीत आहे। तर सध्या श्रावण चालू झालेला आहे आणि रिमझिम पाऊस बरसत आहे, कधी ऊन तर कधी पाऊस। असा हा ऊन पावसाचा लपंडाव श्रावण महिन्यामध्ये चालू असते आणि आता आपण मस्त कोवळी कोवळी कुरडूची भाजी घेत आहोत। कुरडूच्या भाजीच्या रेसिपी खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो आणि खाऊ शकतो। तर कुरडूची भाजी कशी घ्यायची, तर आता सध्या कुरडूची भाजी मोठी झालेली आहे, तरी पण कोवळ्या कोवळ्या फांद्या आणि पानं याचे तोडून आणलेली आहे। तर सर्वप्रथम भाजी मी स्वच्छ धुवून काढलेली आहे, कारण भाजी थोडी सुकलेली होती। ती टवटवीत होण्यासाठी भाजी धुवून घेतली आहे, थोडी कोरडी करून घेतली आहे। त्यानंतर भाजी मस्त टवटवीत ताजी झालेली आहे। अशी भाजी आपल्याला सहज बघता येते, साफ करताना आपण मागून पुढून ती बघू शकतो। त्याच्यावरती काही किडे असतील, अळ्या असतील तर ते आपण बघू शकतो। ज्यांना अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आवडतात आणि ती लोक जर जंगलामध्ये गेले तर त्यांची नजर अशा प्रकारच्या रानभाज्यांवरती असते की कुठे आपल्याला कुठल्या प्रकारची रानभाजी मिळेल, आणि ती जर मिळाली तर ती भाजी आणायची, ती भाजी घ्यायची, हा मोह आवरला जात नाही। तर बघा, हे छोटे छोटे आता याला फुलं आलेली आहे, तर याला कोंबडा म्हणतात, काही भागामध्ये कोंबडा म्हणतात आणि याचीसुद्धा भाजी केली जाते। तर ही रेसिपीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर तुमच्यासाठी ही कोवळी कोवळी फुलं आणि जोपर्यंत याच्या कोवळ्या फांद्या आहेत तोपर्यंत ही भाजी तोडून घ्यायची। तर यामध्ये छोटी छोटी पानंसुद्धा असतात, तर ती पानं, फुलं आणि कोवळ्या फांद्या घ्यायचे आणि त्याची भाजी बनवायची। तर भाजी आता तोडून झालेली आहे, मस्त स्वच्छ बघून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी ती कोरडी करून घेतलेली आहे। जर ओली ओली भाजी तुम्ही बनवायला घेतली तर तुम्हाला मोठा गॅस ठेवूनच भाजी बनवावं लागेल, नाहीतर या भाजीला पाणी सुटते आणि भाजीच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो। तर आज आपण ही भाजी तव्यावरती बनवणार आहोत। तर तुम्ही कुठलीही भाजी जर तव्यावरती बनवली तर त्याची चव द्विगुणित होते, म्हणजे चवीला भाजी अप्रतिम तयार होते। तर आता भाजीसाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेलं आहे। जास्त साहित्याची गरज नाही, लसूण, मिरची, कांदा, जिरे, तेल आणि मीठ एवढ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो। इतरही साहित्य टाकता येते, जसं की टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं। तर भाजी कशी बनवायची आहे, त्यामध्ये काय काय टाकायचं आहे, तर हे आपण आपल्या चवीनुसार, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। तर मी आता यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे। लसूण, मिरची, हिंग एखादा मिनिट आपण तेलामध्ये परतून घेऊ। त्यानंतर आता यामध्ये भाजी टाकणार आहोत। तर आज आपण फक्त लसूण आणि मिरची, जिरे आणि हिंग याच्याच तडक्यावरती भाजी तयार करणार आहोत। तर ना कांदा वापरलेला आहे, ना टोमॅटो, ना शेंगदाण्याचं कूट। भाजी गावरान आहे, गावरान पद्धतीची आपण आज तयार करणार आहोत। तर अशाच प्रकारची भाजी गावा साईडला केली जाते आणि खाल्ली जाते, कारण भरपूर प्रमाणात जर भाजी असली तर इतर साहित्य टाकायची गरज पडत नाही आणि तव्यावरती भाजी म्हणाल तर अप्रतिम तयार होते। जर तुम्ही तव्यावरती भाजी बनवत असाल तर भाजी थोडी थोडी टाकायची, ती परतून घ्यायची, एखादा मिनिट होऊ द्यायची, म्हणजे ती भाजी कमी होते। नंतर दुसरी भाजी टाकायची आणि परतून घ्यायची। भाजी कमी झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, नाहीतर भाजी दिसायला भरपूर होते आणि त्यानुसार जर आपण मीठ टाकलं तर भाजी खारट होऊ शकते। तर भाजी थोडीशी शिजवून घ्यायची, नंतरच मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की भाजी किती होईल। तर बघा, भाजी मस्त शिजलेली आहे आणि त्याचा सुगंधही खूप मस्त येत आहे। तर आता गरमागरम ज्वारीची भाकरी बनवायची आहे आणि भाकरीसोबत गरमागरम ही भाजी सर्व करून खायची आहे। तर तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता, असं नाही की ज्वारीचीच, किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक तसेच पावसाळी रानभाज्या, पावसाळी रानभाज्यांची माहिती, ओळख आणि रेसिपी मी नेहमी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते। तर तुम्हाला अशा प्रकारच्या भाज्यांची आवड असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी याच्या पुढे अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल। कारण आपल्या चॅनलवरती मी नेहमी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी अपलोड करत असते। भाजी कोवळी असल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजी शिजवून तयार होते आणि यामध्ये पाणीही टाकायची गरज नाही। भाजी मस्त शिजलेली आहे, त्याचा रंगही खूप मस्त आलेला आहे आणि चव अप्रतिम आहे।
तर बघा भाजी मस्त शिजून तयार झाली आहे. गरमागरम आपण सर्व करून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.